मेघा बनासे की मौत के बाद भंडारा जिले में मची सनसनी। जिला शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम ने जांच समिति की जांच पड़ताल की रिपोर्ट भेजी वरिष्ठ अधिकारियों को। डीडी ऑफिस उच्च तरीके से करेगी मेघा बनासे के उपचार की जांच। शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम ने डीडी ऑफिस को जांच का भेजा प्रस्ताव। मेघा को मिलेगा न्याय, दोषियों पर होगी कार्रवाई। भंडारा जिले के लाखंदो तहसील अंतर्गत आने वाले विरली गांव की महिला मेघा बनासे का 18 जनवरी 2025 को मेडिकल कॉलेज नागपुर में उपचार के दौरान देहांत होने पर मानो बनासे परिवार पर दुख का पहाड़ टूट पड़ा। 2 माह से जिंदगी और मौत से लड़ रही मेघा का देहांत होने से विरली गाँव में सनसनी मच गयी। ग्रामीणों द्वारा राज्य मार्ग पर उसके शव के साथ चक्का जाम आंदोलन किया गया। इस आंदोलन में भंडारा गोंदिया जिले के सांसद डॉक्टर प्रशांत पडोले भी उपस्थित रहे। पुलिस बल शल्य चिकित्सक की टीम के साथ मेघा बनासे के मांगों को लेकर बातचीत की गई। मांगे जल्द से जल्द पूरी होगी और दोषियों पर कार्रवाई होगी। इस उद्देश्य से आंदोलन खत्म किया गया। चिकित्सक ने इस घटना को गंभीरता से लेते हुए उच्च स्तर पर डीडी ऑफिस को जांच का प्रस्ताव भेजा। साथ ही भंडारा की जांच समिति के अध्यक्ष अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर टेम्बुने ने जाँच पड़ताल कर रिपोर्ट वरिष्ठों को दी। इस जाँच को और मेघा बनासे को न्याय दिलाने हेतु यह पूरी जांच शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम ने रिपोर्ट शासन को भेज दी और उच्च स्तर पर जांच की मांग की। साथ ही बनासे के परिवार को आर्थिक लाभ 2.5 लाख रुपए देने की जानकारी दी। भंडारा जिले में मेघा की घटना के बाद सनसनी मच गई। एक आरोग्य केंद्र से निजी अस्पताल से निजी डॉक्टर के 2 माह तक चल रहे उपचार के बाद मेघा का 18 जनवरी 2025 को देहांत हो गया। इस घटना की पूरी जानकारी BS क्राइम इंडिया न्यूज की टीम हर पार्ट के माध्यम से दे रही है, ताकि जिन अस्पतालों में मेघा के साथ जो हुआ है उसकी जानकारी आम जनता के साथ वरिष्ठ अधिकारी नेतागण को मिलती रहे, ताकि मेघा के जैसे किसी दूसरे के साथ ना हो। हर पार्ट में हर विषय को लेकर जानकारी दी गई है और BS क्राइम इंडिया न्यूज मेघा पर हुए अन्याय का खुलासा करने की कोशिश कर रहा है, ताकि मेघा के दोषियों पर कार्रवाई हो और उन्हें कड़ी से कड़ी सजा मिले। विरलीमध्ये मेघा बनासे ही महिला कुटुंब कल्याणच्या ऑपरेशन नंतर दगावलेली आहे। त्यांचा कुटुंब कल्याणचा ऑपरेशन 16 नोव्हेंबर 2024ला सरांडी बुजुर्ग PSC इथे झालेला आहे आणि त्यामध्ये कुटुंब कल्याण करणारे जे हे सर्जन आहेत ते डॉक्टर रोशनी राऊत आहे आणि त्याच्यामध्ये इथले PSCचे THO आणि मेडिकल ऑफिसर हे सुद्धा फॉलोअपमध्ये इन्व्हॉल्व असतात। त्यामध्ये ती कुटुंब कल्याणच्या ऑपरेशन नंतर खाजगी रुग्णालयामध्ये पहिले सर्वप्रथम सरांडी PSCला होती, त्याच्यानंतर खाजगी रुग्णालयामध्ये दिनांक 18 तारखेला तिला भरती करण्यात आले। तिला सर्वप्रथम सरांडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारा येथे रेफर करण्यात आले होते, परंतु त्यांनी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारा येथे न आणता खाजगी रुग्णालय साई मल्टी स्पेशालिटी भंडारा येथे भरती केले। त्या दरम्यान खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर यांनी तपासणी करून तिच्यावरती ऑपरेशन केलं। त्याच्यानंतर ऑपरेशननंतर त्यांनी सुट्टी दिली। सुट्टी दिल्यानंतर पुन्हा तिला त्रास झाला। त्रास झाल्यामुळे ती आस्था हॉस्पिटल ब्रह्मपुरीला पुन्हा त्यांच्या नातेवाईकांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि त्याच्यानंतर आस्था हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथून मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आले आणि मेडिकल कॉलेजला तिचा मृत्यू झाला। त्या दरम्यान काल आम्ही म्हणजे प्रशासन पूर्ण विरली गावात जाऊन लोकांना समजावून सांगितले आहे। त्यांच्या मृत्यूबद्दल नक्कीच हे आरोग्य विभाग गंभीर आहे आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे, असं व्हायला नको। परंतु त्याच्यामध्ये चौकशी समितीचा जो अहवाल आहे, चौकशी समितीचा अहवाल
तयार झालेला आहे आणि तो अहवाल आम्ही शासनाकडे पाठवत आहोत. जनतेची अशी मागणी होती काल की सर्वप्रथम ज्यांनी ऑपरेशन केलेले आहे आणि याच्या संबंधित जे कर्मचारी आणि डॉक्टर आहेत त्यांना निलंबन करण्यात यावे. तर काही PSCचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत ते PSCचे अधिकारी आणि कर्मचारी जिल्हा परिषद अंतर्गत येतात, त्यावरती कारवाई करण्याचे अधिकार मला नाही. आणि त्याच्यानंतर मेडिकल ऑफिसर जे लाखांदूरचे आहेत गायनेकॉलॉजिस्ट ज्यांनी ऑपरेशन केले ते वर्ग 2चे अधिकारी आहेत. त्याच्यामुळे त्याची चौकशीचे जो अहवाल आहे चौकशीचा अहवाल आम्ही त्यांच्यावरती कारवाई करायसाठी शासनाकडे पाठवत आहोत. दुसरा मुद्दा असा होता की त्यांना आर्थिक लाभ देण्याचा. तर आर्थिक लाभ देण्याचा काल आम्ही जसं कमिटमेंट केलो रुग्ण कल्याण समितीमधून मीटिंगमध्ये ठराव घेऊन त्यांच्यामध्ये त्यांना आर्थिक लाभ 2.5 लाख रुपये आर्थिक लाभ देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तो आम्ही देण्यासाठी तयार आहोत. त्याच्यानंतर त्याचे पालकत्व स्वीकाराचा जो मुद्दा आहे पालकत्व स्वीकाराचा जो मुद्दा तो मी शासनाकडे माननीय कलेक्टर महोदयामार्फत प्रस्ताव सादर करीत आहे आणि उर्वरित निधीचा किंवा जे काही असेल ते प्रस्ताव माननीय कलेक्टर सरांमार्फत आम्ही शासनाकडे आणि आरोग्य विभागाकडे पाठवत आहोत.